मीडिया रिसर्च meaning, role and importance definition जर बघायला गेलं तर it is the study of effects of different mass media on social, psychological and physical aspect. Research survey that segments the people based on what television programs they watch, radio they listen and magazines they read. In short, research जर बघायला गेलं तर डिफरंट मीडियाचे सायकोलॉजिकल, सोशल, फिजिकल वर अनालायझिंग केलं जातं, स्टडी केला जातो की त्या सर्वेमध्ये साधारण टेलिव्हिजन असेल तर तो स्पेसिफिक प्रोग्राम असेल तर तो किती लोकांनी बघितलाय, किंवा रेडिओ असेल तर किती लोकांनी तो प्रोग्राम ऐकलाय, किंवा मॅगझिन असेल तर ते किती लोकांनी परचेस केलंय. या पद्धतीने रिसर्च केला जातो. त्याच्यानंतर आहे रोल ऑफ मीडिया रिसर्च. रोल ऑफ मीडिया रिसर्च मध्ये कंझ्युमर इनसाइट्स. मीडिया रिसर्च हेल्प्स टू गेट इनसाइट्स into the mind of the consumer as to what content is being consumed and how are consumers reacting to an alternation to the content. कंझ्युमरच्या माइंड मध्ये काय इमेज आहे किंवा कंझ्युमरच्या डिझायर काय असू शकतात, तर ह्या कन्सिडर केल्या जातात. तर इथे एक एक्झाम्पल आहे की क्रिश मूवी जेव्हा रिलीज झाला तर त्याच्यानंतर त्याच्या रिलेटेड प्रोडक्ट्स जे आहेत तर ते कंपनीने मार्केटमध्ये आणले. मग टॉयज मध्ये असतील किंवा फूड आयटम मध्ये असेल, ऍडव्हर्टायझिंग करताना क्रिशचं कॅरेक्टर यूज केलं असेल. ठीक आहे. नेक्स्ट आहे मीडियम फॉर चॉईस. मीडियम फॉर चॉईस मध्ये मीडिया रिसर्च हेल्प मार्केटर्स चूज विच मीडिया इज टू बी यूज डिपेंडिंग ऑन दी बिलो मेन्शन पॅरामीटर्स. First one is a vehicle distribution. If refers to the number of copies of newspaper or magazine circulation in a particular region or throughout the country. In case of TV, it refers to the number of program distributed on each channel. Then vehicle exposure, it refers to the kind of people exposed to newspaper or TV. And advertising exposure, it refers to the number of people exposed to advertising messages. आता vehicle distribution मध्ये throughout the country किंवा throughout that specific region number of media कुठले यूज केले गेले. ठीक आहे. व्हेकल डिस्ट्रीब्युशन. त्याच्यानंतर एक्सपोजर की किती लोकांनी न्यूजपेपर किंवा टेलिव्हिजन जे आहे तर त्याच्या थ्रू ते ऍडव्हर्टायझिंग किंवा ते प्रोग्राम बघितलेत. आणि ऍडव्हर्टायझिंग एक्सपोजर मध्ये की ते ऍक्च्युअल ऍडव्हर्टायझिंगचा मेसेज जो आहे तर तो किती लोकांनी नीट बघितलाय किंवा ऐकलाय. नेक्स्ट आहे कॉन्ट्रीब्युट्स टू न्यू एव्हेन्यूज. रिसर्च कॉन्ट्रीब्युट्स टू न्यू फॅक्ट्स अँड generalizations. It keeps the professional research abreast with the latest in their discipline. It helps him to develop, interpret and reinterpret facts and concepts in the light of changing situations. रिसर्च जो आहे तर तो फॅक्ट्स आणि जनरलायझेशन्स वर कॅल्क्युलेट केला जातो. मग त्याच्यामध्ये इंटरप्रिट अँड रिइंटरप्रिट डेटा जो आहे तर तो पण आपल्याला देता येऊ शकतो. फॉर एक्झाम्पल एखाद्या कंपनीची ऍडव्हर्टाइजमेंट जी आहे तर ती सक्सेसफुल असेल एखाद्या प्रोडक्ट बद्दलची. नवीन प्रोडक्ट लॉन्च करताना त्यांना सेम स्ट्रॅटेजी यूज केली गेली पाहिजे का, किंवा त्याच्यात काही चेंजेस करायचे का, आणि ते इंटरप्रिटेशन आहे. ठीक आहे. की ही ऍडव्हर्टाइजमेंट सुद्धा सक्सेसफुल होईल आणि तितका सेल होईल. त्याच्यानंतर आहे मोटिवेशन फॉर फर्दर इन्क्वायरी. रिसर्च क्रिएट्स अँड अर्ज टू टेकिंग फर्दर strides in one's discipline. It modifies all the partial theories and helps dispel myths and antiquated
practices by examining them on the anvil of scientific validation. Without research, there is no progress, no growth of knowledge. मोटिवेशन फॉर फर्दर इन्क्वायरी जर बघायला गेलं तर अमेझॉन प्राईमचं एक्झाम्पल इथे दिलं आहे. अमेझॉन प्राईम व्हिडिओ, it allows the stream content on multiple devices and consume content comfortably. की त्यांनी आपण अमेझॉन प्राईम ची मेंबरशिप घेतल्यानंतर त्याच्यातला जो कंटेंट आहे तर तो मल्टिपल डिव्हायसेस वरून ऍक्सेस करू शकतो कम्फर्टेबली. म्हणजे ऍट अ टाइम 10 लोकांचं लॉग इन किंवा 10 डिव्हायसेसचं लॉग इन त्याच्यात अलाउड आहे. ठीक आहे. ऍट अ टाइम 5 किंवा 10च्या 10 लोक जरी लॉग इन करून त्याच्यामध्ये व्हिडिओ बघत असतील तरी सुद्धा प्रॉब्लेम नाहीये किंवा तो कंटिन्यू करत असतील. त्याच्यानंतर आहे रोल अँड इम्पॉर्टन्स ऑफ मीडिया रिसर्च. त्याच्यातले पॉइंट्स आहेत रीडर्स डेटा. रीडर्स डेटा मध्ये प्रोफाईल जी आहे रीडरची, व्ह्युअरची किंवा लिसनर्स जे आहेत तर ते डेमोग्राफिकली अनालाइज केले जातात. एज, जेंडर असेल, इन्कम अँड बाईंग पॅटर्न वरून. त्याच्यानंतर आहे रेटिंग ऑफ टीव्ही सिरियल. टीव्ही सिरियलचे रेटिंग कशावरून तर त्याच्या पॉप्युलॅरिटीवरून, म्हणजे TRP वरून अनालाइज केले जातात आणि त्याच्यानुसार टाइम स्लॉट जे आहेत तर ते बुक केले जातात त्या ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये त्या सिरियलच्या पॉप्युलॅरिटीवरून. नेक्स्ट आहे अवेलेबिलिटी ऑफ इन्फॉर्मेशन. Media research provides useful information about readers regarding their age, sex, preference, buying habits, and so on. Media research also provides information about popularity of different media. आता availability of information through demographic and डेमोग्राफिक आणि बाईंग पॅटर्न वगैरे जे आहेत तर त्याच्यानुसार बायफर्गेट केली जाते. मग स्पेसिफिक जेंडर नुसार असेल किंवा एज किंवा प्रेफरन्सेस वरून त्या डिफरंट मीडियाचा पॉप्युलॅरिटी जी आहे तर ती ठरवली जाते. आता काही डेली सोप्स जे आपण बघतो तर ते यंग जनरेशन साठी तयार केलेले असतात स्पेसिफिकली. ठीक आहे. काही डेली सोप फॅमिलीसाठी असतात किंवा कार्टून चॅनल्स जर बघितले तर ते किड्स साठी असतात. त्याच्यानंतर आहे बेनिफिशियल टू मीडिया रिसर्च ऑर्गनायझेशन. त्याच्यात ऍडव्हर्टायझिंग फील्ड जे आहे तर ते कन्सिडर केलं जातं इन्फॉर्मेशन साठी की कुठल्या चॅनलवरच्या ऍडव्हर्टाइजमेंट जास्तीत जास्त पॉप्युलर आहेत किंवा बघितल्या जातात, त्याचा रीच किंवा फ्रिक्वेन्सी जास्त आहे. त्याच्यानंतर आहे युजफुल फॉर मीडिया प्लॅनर्स. मीडिया प्लॅनर्स गेट व्हॅल्युएबल इन्फॉर्मेशन अबाउट मीडिया पॉप्युलॅरिटी, रीच अँड इफेक्टिव्हनेस फ्रॉम मीडिया रिसर्च. आता त्या स्पेसिफिक मीडियाचा रीच किंवा पॉप्युलॅरिटी किती आहे, त्याचा इफेक्टिव्हनेस किती आहे. तर आपण मल्टिपल मीडिया जे आहेत तर ते यूज करतो, सिंगल मीडिया यूज केला जात नाही. तर तो अनालाइज केला जातो आणि त्याच्यानुसार त्याच्यामध्ये पुन्हा इन्व्हेस्ट करायचे की नाही किंवा त्याच्यातली इन्व्हेस्टमेंट वाढवायची आहे की कमी करायची हे डिसाइड केलं जातं. त्याच्यानंतर अवेलेबिलिटी ऑफ इन्फॉर्मेशन. इट हेल्प्स इन प्रोव्हाइडिंग information regarding circulation of various media. This trend is useful in selecting the right media. आता प्रत्येक मीडियाची इन्फॉर्मेशन घेतल्यानंतर की त्याचं सर्क्युलेशन किती आहे किंवा त्याचा रीच किती आहे हे अनालाइज केल्यानंतर आपण प्रॉपर मीडिया जो आहे तर तो सिलेक्ट करतो. त्याच्यानंतर इव्हॅल्युएशन ऑफ व्हेरियस मीडिया. इट हेल्प्स इन इव्हॅल्युएटिंग व्हेरियस मीडिया अँड देअर rates to understand the most suitable buy, understand the cost benefit analysis and making decisions on the buy. व्हेरियस मीडिया जे आहेत तर ते अनालाइज केले जातात कॉस्ट बेनिफिट पॅरामीटरवर
की त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट किती केले, त्याचा इफेक्टिव्हनेस किती आहे आणि त्याच्यामुळे सेल किती होतोय, म्हणजे इन रिटर्न तुम्हाला प्रॉफिट किती होतंय त्या इन्व्हेस्टमेंटवर. त्याच्यानंतर आहे प्लॅनिंग मीडिया, इफेक्टिव्ह मीडिया रिसर्च हेल्प इन प्लॅनिंग मीडिया ॲज अ मीडिया रिसर्च गिव्ह relevant information regarding various media, prices, popularity of media, prior research helps in effective planning of media. प्लॅनिंग मीडियामध्ये आपण जेव्हा एखादं मीडियम सिलेक्ट करतो तर त्याची पॉप्युलॅरिटी, मग टेलिव्हिजन जर सिलेक्ट केला असेल तर त्याच्यावरचं पॉप्युलर चॅनल कुठलं आहे, त्याच्यामधला पॉप्युलर शो कुठला आहे, त्या टाइम स्लॉट मध्ये ऍडव्हर्टाइजमेंट करायची असेल तर प्राइस किती बेअर करावी लागेल, एक्सेट्रा. त्याच्यानंतर आहे सोर्सेस ऑफ मीडिया रिसर्च. त्याच्यात 10 सोर्सेस आहेत. पहिला आहे ऑडिट ब्युरो ऑफ सर्क्युलेशन्स, ABC. The ABC of India is non-profit circulation auditing organization. It certifies and audits the circulation of major publication including newspaper and magazines in India. आता ही non-profit circulation auditing organization आहे की ते सगळेच मोठे पब्लिकेशन जे आहेत किंवा न्यूजपेपर किंवा मॅगझिन्स जे आहेत तर त्याचं ऑडिट करते, त्याचा रिसर्च करते. त्याच्यानंतर आहे 23 मीडिया ऑडिट प्रेस. ऑडिट बेंचमार्क all activity across national, regional and consumer magazines, giving clients a comprehensive review of their pricing and positioning versus the market. As with all our audit packages, we tailor to the individual need of a client. नॅशनल, रिजनल आणि कन्झ्युमर मॅगझिन्स जे आहेत, जे क्लायंट्सला रिप्रेझेंट केले जातात, तर त्याचं मार्केटमधलं पोझिशनिंग काय आहे तर ह्याच्याबद्दल ऑडिट केलं जातं. आणि मग त्याच्यावरून जो रिझल्ट आहे की जो मीडिया सिलेक्ट केला गेला किंवा जी प्राइसिंग स्ट्रॅटेजी जी आहे तर ती करेक्ट आहे का किंवा ती चेंज केली गेली पाहिजे का, किंवा शुड वी यूज मोर ऍडव्हर्टोरियल्स, की ऍडव्हर्टाइजमेंटच्या फ्रिक्वेन्सीज वाढवल्या पाहिजेत का, किंवा बजेट इन्क्रीज केलं गेलं पाहिजे का. तर ह्या गोष्टी ज्या आहेत तर त्या आपल्याला अनालाइज करून देतात. त्याच्यानंतर नॅशनल रीडरशिप सर्वे is a joint venture company in UK between the Institute of Practitioners in Advertising, the Newspaper Publishers Association and the Periodical Publishers Association. It provides audience research for print advertising trading in UK. आता ऑल UK बेस्ड ऑर्गनायझेशन आहे, तर ती पूर्ण कंट्री मधला सर्वे करते त्या स्पेसिफिक मीडियाचा. त्याच्यानंतर आहे इंडियन रीडरशिप सर्वे, IRS is the largest continuous readership research study in the world with an annual sample size exceeding 2.56 lakhs respondents. IRS collects a comprehensive range of demographic information and provides extensive coverage of customer and product categories, including cars, household appliances, household durables, household care and personal care products, food and beverages, finance and holidays, etc. आता IRS ही लार्जेस्ट रिसर्च स्टडी करणारी ऑर्गनायझेशन आहे वर्ल्ड वाईड. त्याच्यात ते डेमोग्राफिक इन्फॉर्मेशन जे असेल किंवा कव्हरेज जे आहे कॅटेगरी वाईज, की हाऊस होल्डचे ऍडव्हर्टाइजमेंट किती झाल्यात, त्या कुठल्या मीडियम थ्रू जास्तीत जास्त केल्या जाव्यात, किंवा फूड अँड बेव्हरेजेसचे ऍडव्हर्टाइजमेंट असतील तर त्या
किती झाल्यात, त्याचा इफेक्टिव्हनेस काय आहे, त्याच्यासाठी मीडियम कुठलं सिलेक्ट केलं गेलं पाहिजे, त्याच्यामध्ये काय चेंजेस करायला हवेत. तर हे सगळे रिझल्ट आपल्याला त्यांच्याकडून मिळतात. त्याच्यानंतर आहे बिझनेसमॅन्स रीडरशिप सर्वे. Readership survey, a specialized survey to measure the readership of publication among business and professionals and private and government and public sections. BRS जो सर्वे करतो तर तो बिझनेस प्रोफेशनल पर्पज साठी आणि प्रायव्हेट गव्हर्नमेंट आणि पब्लिक सेक्टर तिन्ही सेक्शन मध्ये तो सर्वे केला जातो. इट प्रोव्हाइड्स एस्टिमेट्स ऑफ फर्स्ट आहे प्रायमरी अँड सेकंडरी रीडरशिप. प्रायमरी मध्ये फर्स्ट रीच जो आहे की त्या पर्सन पर्यंत ती ऍडव्हर्टाइजमेंट पहिल्यांदा पोहोचली, आणि सेकंड रीच की त्या पर्सननी पुन्हा दुसऱ्यांदा ती ऍडव्हर्टाइजमेंट बघितली व्यवस्थित. आपण अटेन्शन देऊन बघतो की काहीतरी नवीन ऍडव्हर्टाइजमेंट आहे. त्याच्यानंतर आहे दी प्लेस ऑफ रीडिंग. प्लेस ऑफ रीडिंग काय म्हणजे मीडियम कुठला आहे. त्याच्यानंतर प्रोफाईल ऑफ रीडर. रीडरची प्रोफाईल काय आहे, स्टेटस वाईज असेल, इन्कम लेवल वाईज असेल, त्याच्या एज वाईज असेल. त्याच्यानंतर ते एक्सटेंट ऑफ बिझनेस ट्रॅव्हल अँड यूज ऑफ बिझनेस सर्व्हिसेस, की त्याच्यामध्ये काही चेंजेस करायचे असतील, बिझनेसच्या स्ट्रॅटेजीज असतील किंवा त्याच्या सर्व्हिसेस ज्या असतील तर त्या अजून काही इम्प्रूव्ह केल्या गेल्यात का, पाहिजेत का. त्याच्यानंतर टेलिव्हिजन रेटिंग पॉइंट TRP, हे तुम्हाला सगळ्यांना ऐकून माहिती असेल. तर TRP इज अ टूल प्रोव्हाइडेड टू जज which programs are viewed the most. This gives us an index of the choice of people and also the popularity of a particular channel. TRP जो कॅल्क्युलेट केला जातो तर तो जज करण्यासाठी किंवा अनालाइज केला जातो की मोस्ट पॉप्युलर प्रोग्राम कुठला आहे. ठीक आहे. त्याच्यातून पीपलची चॉईस जी आहे तर ती कळते. पर्टिक्युलर चॅनलचा TRP कन्सिडर केला जातो. आता इथे एक्झाम्पल आहे की समजा कलर्स, झी TV, सोनी आणि स्टार प्लस यांचा TRP बघायला गेलं तर लो TRP कलर्सचा आहे, स्टार प्लसचा हाय TRP आहे. ठीक आहे. तेच प्रोग्राम वाईज बघायला गेलं तर प्रोग्राम वाईज TRP जो आहे तर तो चेंज सुद्धा होऊ शकतो, की कलर्स वरची एखादी सिरियल मोस्ट पॉप्युलर असेल त्याचा TRP हाय असेल. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे TAM use two methodologies to calculate TRP. इंडियन टेलिव्हिजन ऑडियन्स मेजरमेंट जे आहे तर ते दोन मेथडॉलॉजी यूज करतं TRP कॅल्क्युलेट करण्यासाठी. पहिली आहे द फर्स्ट इज फ्रिक्वेन्सी मॉनिटरिंग, in which people meters are installed in sample homes, and these electronic gadgets continuously record data about the channel watched by the family members. पीपल मीटर जे आहे तर ते इन्स्टॉल केलं जातं की जेणेकरून त्या गॅजेट वरून तो स्पेसिफिक प्रोग्राम जो आहे तर तो किती टेलिव्हिजन सेटवर आता बघितला जातोय त्याची फ्रिक्वेन्सी काउंट करता येते. सेकंड जे आहे, सेकंड टेक्निक इज मोर रिलायबल अँड रिलेटिव्हली न्यू टू इंडिया. इन पिक्चर मॅचिंग टेक्निक, people meter continuously record a small portion of the picture that is being watched on the particular television set. आता स्मॉल मॅचिंग पिक्चर जर कन्सिडर करायला गेलं तर एक आपण ऍडव्हर्टायझिंगचा पॅच कन्सिडर करू शकतो की 2 मिनिटाच्या ऍडव्हर्टाइजमेंट असतात. स्पेसिफिक ऍडव्हर्टाइजमेंट जर कन्सिडर केली, समजा अमूलची ऍडव्हर्टाइजमेंट असेल तर ती ऍट प्रेझेंट किती टेलिव्हिजन सेटवर बघितली गेली. मग हे खूप स्पेसिफिक आणि कमी टाइम मधलं आहे. त्याच्यामुळे ही टेक्निक जी आहे तर ती इंडियामध्ये नवीन आहे. त्याच्यानंतर आहे ॲडमार सॅटेलाइट केबल नेटवर्क. Satellite television is, according to Article 1.39 of the International Telecommunication Union's ITU radio regulations of broadcasting satellite services. It is delivering television program using signals relayed from the space radio stations
The signals are received via outdoor parabolic reflector antenna, usually referred to as a satellite dish, and a low noise block down convert a satellite receiver then decodes the desired television program for viewing on the television set. सॅटेलाइट नेटवर्कचा यूज करून सॅटेलाइट सिग्नल्स कॅच करून स्पेसिफिक प्रोग्राम जो आहे तर तो किती टेलिव्हिजन सेटवर किंवा किती रेडिओ स्टेशन्सवर ब्रॉडकास्ट केली जाते ऍडव्हर्टाइजमेंट, तर हे कॅल्क्युलेट केलं जातं विथ दी हेल्प ऑफ सॅटेलाइट. नेक्स्ट आहे National Television Study, National Television Violence Study. Violence on television has been the subject of debate for decades in the United States. It seems and through everyone has an opinion on the topic. Many observers argue that there is an excessive amount of bloodshed on television. आता नॅशनल टेलिव्हिजन व्हायलन्स स्टडी जो आहे तर तो काय करतो की एखादा टेलिव्हिजन प्रोग्राम असेल तर त्याच्यामध्ये व्हायलन्स जास्त दाखवला जात नाहीये ना, तर हे अनालाइज करतो. तर US मधली केस जर कन्सिडर करायची झाली तर तिथे व्हायलन्स जो आहे टेलिव्हिजनवरचा तर तो खूप दाखवला जातो. आता आपण आपल्याकडचे डेली सोप्स जर बघायला गेलो तर त्याच्यावर डिस्क्लेमर येतो किंवा तो स्पेसिफिक ऍक्शन जर आली असेल व्हायलन्सची तर तिथे खाली नोट आली असेल, नोट येते की आम्ही व्हायलन्सला सपोर्ट करत नाही म्हणून. ठीक आहे. त्याच्यानंतर रिच अँड कव्हरेज स्टडी, मीडिया मॉनिटरिंग अँड अनालिसिस सर्व्हिस, अ फर्म दॅट aggregates information gathered by traditional and social media content providers using its software to compile and analyze that information, sometimes further refined by human analyst. स्पेसिफिक मीडियाचं मॉनिटरिंग केलं जातं, त्याचं अनालिसिस केलं जातं की त्याचा रीच किती आहे, किती लोकांपर्यंत ते मीडियम आहे. आता न्यूजपेपर असेल तर न्यूजपेपर किती लोक परचेस करतायत, किंवा मॅगझिन असेल तर मॅगझिन्स किती लोक परचेस करतायत, आणि त्याचं कव्हरेज किती आहे. मग जॉग्राफिकल कव्हरेज आपण कन्सिडर करू शकतो, किंवा त्याच्यावर स्पेसिफिक जेंडर नुसार असेल किंवा एज नुसार जर ऍडव्हर्टाइजमेंट दिल्या असतील, कॅम्पेन्स केले असतील तर ते ऍक्च्युली त्या एज मधली किती लोक ते परचेस करतात. आता त्याच्यातले काही पॉइंट्स बघायचे झाले तर ते आहेत मीडिया टाईप. कुठला मीडिया टाईप सिलेक्ट केला जातो? ब्लॉग आहे, डेली न्यूजपेपर आहे, टेलिव्हिजन स्टेशन आहे, कम्युनिटी न्यूजपेपर आहे, बिझनेस पब्लिकेशन आहेत, एक्सेट्रा. त्याच्यानंतर आहे स्कोप. जॉग्राफिकल एरियाचा रीच कन्सिडर केला जातो की त्याचा स्कोप किती आहे. त्याच्यानंतर शेअर ऑफ व्हॉइस, की त्याच्यातनं इश्यूज किंवा इंडस्ट्री कॉज प्रोडक्ट जे आहेत तर ते किती शेअर केले जाऊ शकतात. तर स्पेसिफिक न्यूज पेपर्स जे आहेत तर ते फक्त बिझनेसची इन्फॉर्मेशनच देऊ शकतात. त्यांचा शेअर कशाच्या रिलेटेड असतो तर स्पेसिफिक इंडस्ट्री किंवा बिझनेस एरिया. त्याच्यानंतर आहे टू व्ह्यू अ सॅम्पल मीडिया अनालिसिस रिपोर्ट दॅट यूज ऑफ शेअर ऑफ व्हॉइस. सॅम्पल मीडिया अनालिसिस रिपोर्ट जो आहे तर तो तयार केला जातो. त्याच्यानंतर स्टोरी साईज और लेंथ, की स्टोरी किती आहे, त्याची लेंथ किती आहे. फॉर एक्झाम्पल ऍडव्हर्टाइजमेंट किंवा एखादी न्यूज किती लाईन्स मध्ये आहे. त्याच्यानंतर प्लेसमेंट, की त्याचं न्यूजपेपर बघितलं तर फ्रंट पेजवर न्यूज आहे की बॅक पेजवर आहे, मिडल पेजवर आहे. त्याच्यानंतर आहे सर्क्युलेशन और शेअर, टोटल नंबर ऑफ कॉपीज जे आहेत तर त्या किती डिस्ट्रीब्यूट केल्या जातात. त्याच्यानंतर टू व्ह्यू सॅम्पल मीडिया अनालिसिस रिपोर्ट फॉर दी युजेस ऑफ सर्क्युलेशन ऑन एन ऍव्हरेज किती केलं जात आहे. त्याच्यानंतर आहे ऑडियन्स शेअर इज अ पर्सेंटेज ऑफ लिसनर और व्ह्युअर्स विदिन अ डेफिनेट मार्केट ऑफ listeners or viewers who are
tune in the broadcast outlet. For more information, see print circulation as well as leadership or viewership below. ऑडियन्स शेअर जो आहे तर तो किती पर्सेंट आहे त्या स्पेसिफिक मीडियमचा. आता न्यूजपेपर रेग्युलर न्यूजपेपर परचेस करणारा ग्रुप जो आहे तर तो वेगळा असणार आहे. त्याच्यानंतर आहे मीडिया रिलेव्हन्स. द क्रायटेरिया दॅट डिटरमाइन द रिलेव्हन्स ऑफ स्पेसिफिक मीडिया टू द ऑर्गनायझेशन्स टार्गेट ऑडियन्स. टार्गेट ऑडियन्स जे आहे तर त्यांच्यासाठी रिलेव्हंट मीडियम यूज केलं गेलं का. आता लहान मुलांचे प्रोडक्ट्स असतील तर त्याच्यासाठी न्यूजपेपर जे आहेत तर हे प्रॉपर मीडियम असू शकेल का, तर इतकं इफेक्टिव्ह ते असणार नाहीये. त्याच्यानंतर स्टोरी ट्रीटमेंट, की कशा पद्धतीने स्टोरी जी आहे तर ती कव्हर केली जाते, एखादी न्यूज कव्हर केली जाते. त्याच्यानंतर युजेस ऑफ व्हिज्युअल इफेक्ट्स, फोटोग्राफी जी आहे तर ती कशा पद्धतीने दाखवली जाते, यूज केली जाते, त्याचा इम्पॅक्ट वेगळा असणार आहे. जसं की आईस्क्रीमची ऍडव्हर्टाइजमेंट असेल तर ती ब्लॅक अँड व्हाईट प्रिंट मीडियामध्ये देऊन कधी चालणार नाही, त्याला कलर इफेक्ट्सच लागणार आहेत, कलरफुल ऍडच द्यायला लागणार आहे, तरच त्याचा इम्पॅक्ट होणार आहे. त्याच्यानंतर टाईप ऑफ कव्हरेज मध्ये की न्यूजपेपर किंवा कम्युनिटी सर्व्हिसेस ज्या आहेत तर त्यांच्या थ्रू किती प्रेझेंट केलं जातंय. ब्लॉग्स असतील, न्यूज स्टोरी आहेत, लेटर टू एडिटर आहे. आणि लास्ट आहे CIB लिसनरशिप सर्वे स्टडी. त्याच्यामध्ये 3 टाइप्स आहेत. AIMS. त्याच्यात 4 कीज आहेत. पहिले आहे प्रोफाइलिटी लिसनरशिप, प्रोफाइल लिसनर्स, लिसनिंग हॅबिट्स, गॅदर फीडबॅक फ्रॉम लिसनर्स टू प्रोग्राम कंटेंट अँड फीडबॅक इन टू मार्केटिंग प्लॅन अँड स्ट्रॅटेजी. 4 लिसनिंग स्किल आहेत की प्रोफाइल करा, टार्गेटेड कंझ्युमर तुमचा कोण आहे ते पहिलं फाइंड आउट करा. त्याच्यानंतर त्यांच्या लिसनिंग हॅबिट्स काय आहेत, त्यांना कशा पद्धतीने ऍडव्हर्टाइजमेंट केल्यावर जास्त फोकस राहून किंवा अटेन्शन जे आहे तर ते ग्रॅब केलं जातं. लहान मुलं असतील तर त्यांना कार्टून कॅरेक्टर्स जे आहेत तर तिथे ते पटकन अट्रॅक्ट होतात, ते ऍडव्हर्टाइजमेंट बघतात. त्याच्यानंतर गॅदर फीडबॅक मध्ये त्या ऍडव्हर्टाइजमेंटचा इम्पॅक्ट किंवा त्याचा कंटेंट जो आहे तर तो त्याचा फीडबॅक कलेक्ट केला जातो. आणि दुसरा आहे मार्केटिंग प्लॅन आणि स्ट्रॅटेजीज मध्ये तो फीडबॅक यूज केला जातो. नेक्स्ट आहे मेथडॉलॉजी. मेथडॉलॉजी मध्ये दी सर्वे वॉज अ वेब बेस्ड सर्वे अँड कुड बी access on the website or via email with a link. मेथड्स वेगवेगळ्या यूज केल्या जातात. वेब बेस्ड सर्वे आपण आता बघतो, तुम्हाला ईमेल मध्ये पण वेगवेगळ्या लिंक्स मिळतात किंवा त्या स्पेसिफिक वेबसाइट्स वर लिंक मिळतात. फॉर एक्झाम्पल तुम्ही ऑनलाईन परचेस केलं असेल एखाद्या स्पेसिफिक साईट वरून, तर त्या परचेस नंतर तुम्हाला तिथे फीडबॅक साठी आफ्टर डिलिव्हरी तुम्हाला फीडबॅक साठी लिंक येते किंवा क्वेश्चन येतात त्या साईटवर. त्याच्यानंतर आहे डेमोग्राफिक्स. डेमोग्राफिक्स मध्ये the range of demographic factors was wide with all genders, age, employment status, the city area, etc. की या फॅक्टर्स नुसार सर्वे केले जातात. ठीक आहे, आपलं युनिट संपलं इथे.